नमस्कार. मी मंगेश श्रीकृष्ण प्रभू. मी तेंडोली पंचायत समिती गणातून या पंचायत समितीची निवडणूक लढवीत आहे आणि शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून भाजपच्या कमळ या निशाणीवर ही निवडणूक लढवीत आहे. निश्चितपणे विजन हे विकासाचंच आहे. आपल्या तेंडोली पंचायत समितीमध्ये जे 4 गाव येत आहेत, तेंडोली, गोवेरी, वाडी, वरोडा आणि बिबोना या बऱ्याच गावामध्ये मागच्या 8 वर्षामध्ये पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, हा आमच्या पक्षाचा किंवा आमच्या अ, लोकांना जो अपेक्षित जो सदस्य पाहिजे, तो नसल्यामुळे बरीच कामं इथे झालेली नाहीत आणि त्या दृष्टीने आमचा असा प्रयत्न राहील, की ह्या 4 गावामध्ये रस्ते, वीज, पाणी किंवा वैयक्तिक लाभाची जे काही योजना असतील, त्या सर्व मतदारांपर्यंत, सर्व ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्याचा आमचं विजन राहील. निश्चितपणे 2018 मध्ये पहिल्यांदाच मी तेंडोली गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलो आणि त्यापासून गावामध्ये ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या, त्या परिपूर्ण करण्याचा जवळपास 80% प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झालो आहे. प्रत्येक मतदाराशी, प्रत्येक ग्रामस्थांशी, प्रत्येकाशी माझी नाळ जुळलेली आहे आणि तेंडोलीच नव्हे, तर त्या मागच्या कोरोनाच्या काळातसुद्धा तेंडोली असेल आणि तेंडोलीतील पंचक्रोशीतली सगळी गावं असतील, आमच्या मतदारसंघातील गावं असतील, या सगळ्या गावामध्ये मी पोहोचलेलो आहे आणि घराघरात पोहोचलेलो आहे. विरोधक हा राजकारणामध्ये पाहिजेच. परंतु तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे, की आमच्या ज्या उमेदवार आहेत जिल्हा परिषदच्या, या उमेदवाराच्या विरोधात त्यांच्याकडे उमेदवार द्यायला नव्हता. मग अशावेळी शिवसेनेचा उमेदवार आयात करावा लागतो. हे फार दुःखाची गोष्ट आहे आणि असा उमेदवार दिल्यामुळे सर्व लोकं जाणून आहेत, की आरती पाटील जे आहेत आमच्या विद्यमान जिल्हा परिषदच्या उमेदवार, यांचं जे काम आहे, ते आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्येच नाही, तर पूर्ण कुडाळ तालुक्यामध्ये त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर जो उमेदवार आहे, तो आजच्या घडीला निश्चितपणे अ, आपलं मताधिक्य केवढं घेईल हा प्रश्नचिन्ह आहे सर्व मतदारांसमोर. साहेब, माझा पंचायत समितीला जे उमेदवार आहेत, ते राष्ट्रीय काँग्रेसमधून लढत आहेत. आम्ही निश्चितपणे त्यांचा आदर करतो. आमच्याबरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे. परंतु आज लोकांनी हे पण विचारात घेतलं पाहिजे, की आज जे केंद्रामध्ये, राज्यामध्ये जी सत्ता आहे, ती भाजप आणि शिवसेनेच्याच माध्यमातून आहे. तर लोकांना विकास पाहिजे असेल, लोकांची कामं झाली पाहिजेत, तर लोकांनी निश्चितपणे साथ ही आम्हाला दिली पाहिजे. काजू व्यवसाय असेल, आंबा असेल आणि बागायतदार असेल. तेंडोलीमध्ये यांची संख्या जास्त आहे. तर तेंडोलीच्या आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा आंबा, काजू आणि माडबागायत, सुपारी यांची मोठ्या प्रमाणात लागवड आहे आणि लोक उत्पन्न घेत आहेत. बरेच शेतकरी त्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. विशेष बाब म्हणजे तेंडोलीमध्ये मागच्या 3 वर्षामध्ये एक फार्मर कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची प्रशिक्षण दिली जातात आणि त्याचा फायदा निश्चितपणे तेंडोली असेल किंवा आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या गोष्टींचा फायदा होत आहे. दुसरा प्रश्न राहिला आहे आंब्याचा. तर आंबा इन्शुरन्स हा जो विषय आहे, हा गेली 12 ते 13 वर्ष शेतकऱ्यांना मिळत आहेत. त्यासाठी वैयक्तिक कोणी नाही, तर सर्वजण त्यासाठी प्रयत्न करतात. मी मागच्या 10 वर्षामध्ये संस्थेचा चेअरमन म्हणून काम केलंय. त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांना आंबा विमा मिळावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी ज्यावेळी आपल्या युती सरकारने काजूसाठी अनुदान जाहीर केलं होतं, ते अनुदान जवळपास तेंडोली नाही, कुडाळ तालुका नाही, तर जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 550 शेतकऱ्यांना हे काजू अनुदान मिळवण्याचं महत्त्वाचं काम मी आणि माझ्या सर्व टीमने केलेलं आहे. माझं नाव मंगेश श्रीकृष्ण प्रभू आणि मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा उपाध्यक्ष आहे आणि यावेळी मी तेंडोली गणातून निवडणूक लढवित आहे.